कॅपराउंड 1चा रूल एका मिनिटामध्ये रिवाइज करून घ्या, कारण अजून पण पॅरेंट्स आणि स्टुडंटला कन्फ्युजन होत आहे की सर ऑटो फ्रीज कधी होणार, सेल्फ फ्रीज किंवा नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट मी कधी करू शकणार. तर चला एका एक्झाम्पलच्या हेल्पने आपण समजून घेऊया. फॉर एक्झाम्पल कॅपराउंड 1 आहे, एखाद्या स्टुडंटनी 1, 2, 3, 4 असे ऑप्शन्स टाकलेले आहे. इन केस जर त्याला GPPCS मिळाला म्हणजे फर्स्ट ऑप्शन जर मिळाला तरच फक्त त्याचा ऑप्शन काय होणार आहे, ऑटो फ्रीज होणार आहे. याच केसमध्ये त्याचा ऑप्शन काय होईल, ऑटो फ्रीज होईल. अशा वेळेस त्याला सीट एक्सेप्टन्स फीस पे करायची आणि त्या कॉलेजमध्ये जाऊन दिलेल्या टाइमलाईन्समध्ये आपली ऍडमिशन डन करायची आणि तो इलिजिबल राहणार नाही पुढच्या राऊंडसाठी. पण इन केस त्याला पहिलं ऑप्शन सोडून कोणतं पण नंतरचं ऑप्शन मिळाला तर त्याच्यानंतरचा जो डिसिजन आहे तो पॅरेंट्स आणि स्टुडंट्स आहे की त्यांना सेल्फ फ्रीज करायचं आहे की नॉट फ्रीज करायचं आहे. फॉर एक्झाम्पल त्याला जर समजा गव्हर्नमेंट नागपूर मिळालं CS आणि तो सॅटिस्फाईड आहे, लाईक तो नागपूरचाच प्रॉपर आहे आणि त्याला CS पण मिळाला आणि त्याचे पॅरेंट्स म्हणतात की आपल्याला हे ऍडमिशन करायचे आहे. तर अशा वेळेस ते काय करणार, सेल्फ फ्रीज करणार, सेट एक्सेप्टन्स फीस पे करणार आणि त्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन करून घेणार आणि पुढच्या राऊंडसाठी ते एलिजिबल राहणार नाही. पण इन केस त्यांना गव्हर्नमेंट नागपूर मिळालं पण त्यांना असं वाटलं नाही GPPचं CS किंवा IT मिळालं असतं किंवा VGTI मिळालं असतं तर चांगलं राहिलं असतं. अशा वेळेस ते काय करू शकतात, नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट पण जाऊ शकतं. म्हणजे त्यांना तिथे सीट एक्सेप्टन्स फीस पे करायचे, नॉट फ्रीज करायचे आणि पुढच्या राऊंड्समध्ये ऑप्शन फॉर्म फिल करावं लागेल. आता इथे पॅरेंट्स आणि स्टुडंटचा एक खूप जास्त डाऊट काय येत आहे की सर असा काही नियम आहे की या नंबरचं कॉलेज मिळालं तर सेल्फ फ्रीज करता येईल किंवा त्या नंबरचं कॉलेज मिळालं तरच नॉट फ्रीज करता येईल, असा कोणताही नियम नाही आहे. अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स, अदर दॅन मी तर राईट डाऊन करताय, अदर दॅन फर्स्ट प्रिफरन्स कोणतंही कॉलेज मिळालं तर तुम्ही सेल्फ फ्रीज किंवा नॉट फ्रीज करू शकता, तो तुमचा डिसिजन राहील. पण जे पण ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करणार ते केअरफुली करा. असं नको व्हायला पाहिजे की नाही मला हे ऑप्शन नाही करायचं होतं, ते नाही करायचं होतं, चुकीला माफी नाही. आय होप तुम्हाला समजलं असेल. जास्त व्हिडिओ शेअर करा. विश यू ऑल द बेस्ट.